कल्पना करा, तुम्ही दिवसातून सुमारे 25,000 वेळा श्वास घेता. पण जर तुम्हाला असे सांगितले की तुम्ही आयुष्यभर चुकीच्या पद्धतीने श्वास घेत आला आहात आणि केवळ श्वास घेण्याची पद्धत बदलल्याने तुमची झोप, ऊर्जा, एकाग्रता, तणावाची पातळी, शारीरिक तंदुरुस्ती आणि जीवनमानाचा दर्जा सुधारू शकला तर? आज आपण अशा एका पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे ब्रेथ, द न्यू सायन्स ऑफ अ लॉस्ट आर्ट, ज्याचे लेखक आहेत जेम्स नेस्टर. या पुस्तकात एक आश्चर्यकारक विधान करण्यात आले आहे. आपण काय खातो, आपण कसा श्वास घेतो हे अधिक महत्त्वाचे असू शकते. हे विधान कितपत खरे आहे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्वास, एक दुर्लक्षित महाशक्ती. आपण व्यायाम, आहार आणि झोप यांबद्दल खूप बोलतो, पण श्वास ही एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे जिच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. शरीर व मनाचा समतोल राखणे, तणाव कमी करणे, ऊर्जा वाढवणे आणि शरीरातील नैसर्गिक आरोग्य संवर्धन व उपचारांची यंत्रणा कार्यान्वित करणे यांसारखी विलक्षण क्षमता त्यात आहे. तरीही तिची ही ताकद ओळखण्याऐवजी आपण त्याकडे केवळ एक साधी आणि आपोआप घडणारी प्रक्रिया म्हणून पाहतो आणि या सत्याकडे दुर्लक्षित करतो की श्वासावर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करून आपण आपले जीवनमान, मानसिक स्पष्टता आणि शारीरिक आरोग्य यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. जेम्स नेस्टर यांनी श्वासोच्छवासाशी संबंधित संशोधन, प्राचीन पद्धती आणि वैज्ञानिक प्रयोगांचा अभ्यास करत जगभर प्रवास करण्यात अनेक वर्षे घालवली. त्यांच्या लक्षात आले की श्वास घेण्याच्या बाबतीत आधुनिक माणूस मागे पडत चालला आहे. जरी आपण तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली असली आणि अत्याधुनिक यंत्रे व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपले जीवन अधिक सुलभ व सोयीस्कर बनवले असले तरी आपल्या आरोग्याचा आणि जीवनशैलीचा बारकाईने विचार केल्यावर असे दिसून येते की श्वास घेण्याच्या नैसर्गिक आणि सहज क्रियेमध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या तुलनेत खूपच कमकुवत झालो आहोत. तोंडाने श्वास घेण्याचा धक्कादायक प्रयोग. या पुस्तकात लेखकाने स्वतःचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी स्वतःवरच तोंडावाटे श्वास घेण्याचा धक्कादायक प्रयोग केला. यात त्यांनी सलग 10 दिवस केवळ तोंडावाटे श्वास घेतला. त्यामुळे त्याचे परिणाम अत्यंत चिंताजनक होते. त्यांचे घोरणे वाढले, झोपेचा दर्जा खालावला, ऊर्जेची पातळी कमालीची घटली, तणाव लक्षणीयरित्या वाढला आणि रक्तदाबावरही विपरीत परिणाम झाला. शरीरातील हे नकारात्मक बदल अवघ्या काही दिवसांतच स्पष्टपणे दिसून आले आणि त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळाला की तोंड हे अन्न खाण्यासाठी असते, श्वास घेण्यासाठी नाही. नाकाने श्वास घेण्याचे फायदे. आपले नाक हे हवेचे नैसर्गिक फिल्टर आहे. ते आत येणाऱ्या हवेला स्वच्छ करणे, तिचे तापमान सुरक्षित पातळीवर आणणे आणि जळजळ किंवा त्रास टाळण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण योग्य राखणे, अशा प्रकारे नैसर्गिक एअर प्युरिफायर म्हणून काम करून आपले नाक शरीरातील ऑक्सिजनचा वापर अधिक प्रभावी करण्यात
महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशा प्रकारे प्रत्येक श्वासासोबत ते आपल्या फुफ्फुसांचे रक्षण करते आणि श्वसन संस्थेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या धावपटूने नाकातून श्वास घेण्याची सवय लावली तर त्याची सहनशक्ती वाढू शकते. आजकाल अनेक खेळाडू नेमकी हीच पद्धत वापरत आहेत. म्हणून पुढच्या वेळी चालताना, काम करताना किंवा विश्रांती घेताना स्वतःला विचारा, मी नाकातून श्वास घेत आहे की तोंडातून? आधुनिक जीवनशैलीची छुपी किंमत. जेम्स नेस्टर एक रंजक निरीक्षण मांडतात. पूर्वीच्या काळी लोक चावायला कठीण असे अन्नपदार्थ खात असत, ज्याच्यासाठी त्यांच्या जबड्यांना बरीच मेहनत घ्यावी लागत असे. या उलट आज आपण प्रामुख्याने प्रक्रिया केलेले आणि मऊ अन्नपदार्थ खातो. आहारातील या बदलामुळे जबड्याचा विकास आणि चेहऱ्याची रचना यात मूलभूत बदल झाले आहेत, ज्यामुळे नाकातील मार्ग अरुंद झाले आहेत आणि परिणामी श्वसनाशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली आहे. एक सोपे उदाहरण घेऊया. आजकाल अनेक मुलांना त्यांचे दात सरळ करण्यासाठी ब्रेसेसची गरज भासते. पूर्वी ही समस्या तुलनेने कमी प्रमाणात आढळत होती. लेखकाच्या मते आपल्या जीवनशैलीतील बदल यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कमी पण योग्य श्वास. आपल्याला असे वाटते की जास्त श्वास घेणे म्हणजे जास्त ऑक्सिजन मिळणे. पण जेम्स नेस्टर यांनी त्यांच्या पुस्तकात एक वेगळीच कल्पना मांडली आहे. बहुतेकदा शांत, संथ आणि नियंत्रित श्वासोच्छ्वास शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतो. जेव्हा आपण मोठ्या तणावाखाली असतो तेव्हा आपला श्वास नैसर्गिकरित्या जलद होतो. या उलट शांत आणि संथ गतीने घेतलेला नियंत्रित श्वास शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतो. शांततेच्या आणि निवांतपणाच्या क्षणी आपला श्वास आपोआपच संथ होतो. म्हणूनच ध्यान, योग आणि प्राणायाम यांसारख्या पद्धतींमध्ये श्वासाच्या जाणीवपूर्वक नियंत्रणावर विशेष भर दिला जातो, कारण मन आणि शरीर यांचा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी श्वास हे एक अत्यंत प्रभावी साधन मानले जाते. 5.5 सेकंदांचा नियम. जेम्स नेस्टर यांनी त्यांच्या पुस्तकात श्वासोच्छवासाची एक सोपी पद्धत सांगितली आहे. ती म्हणजे श्वास घेताना अंदाजे 5 ते 6 सेकंद श्वास आत घ्या आणि तितक्याच वेळात तो बाहेर सोडा. ही लय हृदय, फुफ्फुसे आणि मज्जासंस्था यांचा समतोल राखण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या महत्त्वाच्या मुलाखतीपूर्वी, स्टेजवर जाण्यापूर्वी किंवा एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीत फक्त काही मिनिटे अशा प्रकारे श्वास घेतल्याने मन शांत होण्यास मदत होऊ शकते. पुस्तकातील सर्वात महत्त्वाची शिकवण. नाकाने श्वास घेण्याचे प्रमाण शक्य तितके वाढवा. म्हणजेच दैनंदिन जीवनात, विश्रांती घेताना आणि हलकी फुलकी कामे करताना जेव्हा शक्य असेल तेव्हा नाकाने श्वास घेण्याची सवय लावून घ्या. तुमचा श्वास संथ आणि नियंत्रित ठेवा. म्हणजेच घाई न करता किंवा जोरात श्वास न घेता हळूवार, शांतपणे आणि एका स्थिर लयीत श्वास घ्या. आपल्या श्वासाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. म्हणजेच श्वासोच्छवासाची लय आणि प्रवाह मुद्दामून अनुभवा. या सरावाचे फायदे म्हणजे यामुळे मन एकाग्र करण्यास मदत होते
तणाव व चिंता कमी होण्याची शक्यता निर्माण होते आणि श्वासोच्छवासातील कोणत्याही अनियमितता ओळखणे सोपे जाते. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या सवयींचा पुनर्विचार करा. आजच्या जीवनशैलीतून जडलेल्या सवयी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का, याचा शांतपणे विचार करा आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करा. अगदी लहान बदलांमुळेही मोठा फरक पडू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर दैनंदिन जीवनातील अगदी किरकोळ सकारात्मक बदलही कालांतराने आरोग्य, कार्यक्षमता किंवा जीवनमानामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकतात. जेम्स नेस्टर यांचे ब्रेथ हे फक्त श्वासाबद्दलचे पुस्तक नसून आपल्या शरीराशी पुन्हा नाते जोडण्याचा एक मार्ग आहे. आपण दररोज हजारो वेळा श्वास घेतो, पण जर आपण योग्य प्रकारे श्वास घेण्याची कला आत्मसात केली तर त्याचा आपल्या आरोग्यावर, मानसिक शांततेवर आणि जीवनमानावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. केवळ एक जाणीवपूर्वक घेतलेला श्वासही पुरेसा असतो. तर मित्रांनो, नाकाने श्वास घ्या, शांत रहा आणि निरोगी रहा. ह्या पुस्तकाचा सारांश कसा वाटला आणि जर तुम्ही जेम्स नेस्टर यांचे ब्रेथ हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका जबरदस्त पुस्तकातून जीवन बदलणारे धडे घेऊन भेटू. धन्यवाद.